रायगड जिल्ह्यातील माणगावपासून साधारण 8 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गांगवली या ठिकाणी प्राचीन वैजनाथ मंदिर आहे। या मंदिरात दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो। या वर्षीचा महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी पालखी सोहळ्याचे देखील आयोजन करण्यात आले होते। या पालखी सोहळ्यात सहभागी होत माणगाव तालुक्यातील हजारो भाविकांनी प्राचीन वैजनाथ महादेवाचे दर्शन घेतले। या वर्षीचा महाशिवरात्री उत्सवाच्या पूजेचा मान दरवर्षीप्रमाणे दाखिनकर भावकीने पेलला। या दिवशी हजारो भाविक माणगाव तालुक्यातच नव्हे तर अखंड रायगड जिल्ह्यातून प्राचीन वैजनाथ मंदिराला भेट देतात। श्री वैजनाथ महादेव मंदिर महाशिव उत्सव हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडतो। या उत्सवासाठी या पंचक्रोशीचे भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात। या उत्सवाच्या निमित्त या मंदिरामध्ये मोठमोठे अभिषेक हवन वगैरे होत असतात। या मंदिराच्या परिसरामध्ये मोठमोठे खाऊची दुकाने असून त्या दुकानाचा ग्रामस्थ मंडळी भाविक आनंद लुटत असतात। छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील हे मंदिर असून शाहू महाराजांचे जन्मस्थळ हे गांगोली आहे। हे आपण त्याची दप्तरी नोंद घेतलेली आहे। या शाहू महाराजांच्या काळातील मंदिर असल्यामुळे आम्हाला दाखिनकर भावकी याला वारस हक्काने प्राप्त झालेला असून त्या मंदिराच्या परिसरात असलेली शेतीतून मिळणारा सार उत्पन्न या उत्पन्नातून या मंदिराची पूजा करण्याचे त्यावेळी छत्रपती शाहू महाराजांनी दाखिनकर म्हणजेच कुंभार यांना सनद म्हणून प्राप्त करून दिलेले आहे। आमची शासनाकडे हीच विनंती राहील की शाहू महाराज जन्मस्थळ असून ते विकसित करावं, त्याचबरोबर या मंदिराचे सुशोभीकरण करून या मंदिराचा विकास करावा ही आमची शासनाकडे तसेच आमदार साहेबांकडे मागणी राहील।